कशी दिसते म्हणते? तर मी आहे तुमची सर्वांची आवडती मानसी परेश देशमुख, शिवानी बेकर चॉईसची ओनर. तर आज आपल्यासाठी नवीन ब्लॉग घेऊन येत आहे. तुम्ही म्हणाल आज मानसी देशमुख एवढा सोज्वळ कशा है ना? तर त्याचं कारण आहे, मी चालली आहे सासरी म्हणजे माझ्या मिस्टरांच्या मामे भावाच्या घरी. तर तिकडे माझी एक क्यूटशी सासू आहे, मामी सासू, जी मला खूप 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 आवडते. तर मी तुम्हाला त्यांची भेट घालून देईनच, पण आम्ही कोणत्या कारणासाठी तिकडे निघालो आहे हे मी तुम्हाला त्यांच्या घरी गेल्यावर सांगेन. पण तत्पूर्वी आपण थोडासा विश्राम करूया. माझ्याकडे चिकन पॅटीज होते. माझा जो दीर आहे छोटा म्हणजे डॉक्टर आहे, पण माझ्यापेक्षा खूप लहान आहे. त्यामुळे मी त्याच्यासाठी हा खाऊ घेऊन चालली आहे. त्याला माझ्या हातचं असं काही ना काही आवडतं. तर दुसरं काही बाहेरनं विकत नेण्यापेक्षा नेहमीच घरी काहीतरी बनवून नेलेलं मला नेहमी आवडतं आणि तो एन्जॉय करतो मी काही नेलेलं फूड. तर मी त्याच्यासाठी हा खाऊ घेत आहे. बघू शकता, राहुल तुझ्यासाठी खाऊ तयार आहे. आणि केक फ्रीजमध्ये आहे, तो थंड होतोय. तर थोड्या वेळात मी तुम्हाला दाखवेन किंवा तिकडे गेल्यावरच दाखवेन. आता माझ्याकडे वेळ नाही आहे, 5:45 झालेले आहे आणि राहुलला पुन्हा हॉस्पिटलला दवाखान्यात जायचं आहे. मग त्याच्या आधी मला पोचायचं आहे. तर भेटूया आपण रस्त्यामध्ये. चल बंटी, लिफ्ट आली. मामा वाट बघतोय. तो केक घेऊन गेला ना ऑलरेडी. चल तर आता आम्ही अंबरनाथला पोचणार. मध्ये मध्ये बघूया, आपल्याला काय चांगलं दिसलं तर व्हिडिओ मी करतच असते. पण अंबरनाथला गेल्यावर मला कदाचित एवढं बोलता येईल की नाही मला माहिती नाही. पण माझ्या मामे सासूनी मला म्हणजे जेव्हा गरज होती एखाद्या, कारण मी मराठा घरातनं आलेली आहे मुलगी आणि माझा नवरा CKP आहे. तर मला बऱ्याचशा गोष्टी माहिती नव्हत्या. तर तिने म्हणजे मला उभं राहायला खूप सपोर्ट केलाय. किंवा आमचे जे मामा होते, आता ते हयात नाही आहे, पण त्यांनी मला जी मदत केली ती मी आयुष्यभर विसरू शकत नाही. त्यामुळे मग त्यांच्या घरी जायचं असेल तेव्हा मला जितकं करता येईल मी नक्कीच करते. कारण हे एक म्हणतात ना, आयुष्याची परतफेड, किंवा परतफेड नाही म्हणायचं मला, धन्यवाद नाही म्हणायचे, कारण धन्यवाद म्हणून परकं वाटेल आपल्याला. पण ठीक आहे, मी भेट करून देईनच तुमची एकेकाची. चला घरी. आणि ज्या डॉक्टर साहेबांचं नाव घेतलं होतं ते हे आमचे डॉक्टर साहेब. वेलकम वेलकम वेलकम. आणि परवा मला लक्षात होतं की माझ्या पुतण्याचा बर्थडे होता, पण त्याला वाटलं असेल काकी विसरली. मी विसरली नाही, मला वेळ नव्हता. तर त्याची भरपाई म्हणून मी त्याच्यासाठी केक बनवून आणलेला आहे. गुड गुड गुड. राजस, वेलकम वेलकम वेलकम. लवकर ये. हॅपी बर्थडे. थँक यू. हा आमचा गोंडस राजस, हा पुतणे आहे माझा. चला आता आपण आज जाऊया. इंट्रोड्यूस करते मी सगळ्यांना. प्लेटच घेऊन आलाय. आईला काय कसलं आयुष्य, पण डेकोरेशन वगैरे सॉलिड आहे एकदम. चॉकलेटचे वेफर्स लावले. चॉकलेटचे वेफर्स दाखव. मला व्हिडिओ दाखवायला मिळाला होता कारण तो थंड व्हायचा होता. मस्त आहे. गुड सॉलिड एकदम. खुश सॉलिड. खुश. फोटो काढून ठेव एकदम मस्त. मी म्हणलं ह्याला मस्त सरप्राईज देऊया केकचा छान पैकी. घनाश फॉन्डंट नाही मी यूज करत.
फॉन्डंट बाहेरच्या लोकांना, आपल्याला नाही आवडत ते फॉन्डंट बिंडंट. मला ऍक्च्युली कस्टमरनी सांगितलं ना तरी मी त्यांना सांगते काय नाही, ही माझी सासू आहे, ही क्यूटशी, मी बोलले ना माझी मामे सासू हीच ती. हिनीच मला सगळ्या रीती भाती शिकवल्या किंवा जे काय आमच्या कास्टमध्ये असू दे चालेल. आता जरा ती थोडीशी आजारी आहे पण ही कायम माझ्या पाठीशी उभी राहिलेली आहे आणि तिची मला खूप म्हणजे खूप मदत झालेली आहे. तर मी आयुष्यात कधी विसरू शकत नाही या फॅमिलीला. आणि आम्ही ज्यासाठी आलो होतो ते म्हणजे आमचे हे डॉक्टर हे एवढे होते आमच्या लग्नात म्हणजे हाफ चड्डीवर. पण आता ह्यांनी हा डॉक्टर असला तरी तुम्हाला दाखवते वरती बघा, हे असे उद्योग हा करतो. आणि ह्या माणसाने तांदूळ लावला होता तर आम्ही ते तांदूळ घ्यायला आलोय. म्हणजे की त्याने जवळजवळ 1001 किलो असा तांदूळ झाला त्यांचा. आणि आम्ही म्हटलं आपण आपलीच फॅमिली आहे तर त्याच्याकडनं आम्ही आता तो विकत घ्यायला आलेलो आहोत. तर आता आम्ही खाणार पण आहोत. आमची मामी काहीतरी बनवून देईलच आम्हाला आंबट वरण भात, तेव्हा आम्ही टेस्ट पण करू आणि आम्हाला जो तांदूळ न्यायचा आहे तो आम्ही घ्यायला आलो. तर हा आमचा पर्पज होता आजचा. ठीक आहे. येस मस्त 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 वेगळे बशीत आहे सगळ्यांना. आमच्या मामीची खासियत आंबट वरण. आमच्या अख्ख्या खानदानात सगळ्यांना तिच्या हातचं आंबट वरण आवडतं आणि आम्ही आलो की स्पेशल ती बनवतेच आमच्यासाठी. तर हे तिने बनवलंय. मग कुकरवरचं झाकण काढ. ते खाली ठेवून बनवतात, तेलकट झाले ते. ऐक ना, ऑटो ड्राईव्हर आहे, झोप आहे. आता चल घरी बस. आता कुठली गाडी गुगल काय नाही दार उघडून तसं चांगली आलेशन गाडी दार उघडून रात्रीचे 12:26 झालेले आहे, ऑलमोस्ट 12:30. आणि आता आम्ही आलो आहे. आता वर जाऊन झोपणार. तर अशी आमची होती आज अंबरनाथची टूर. तर सगळे भेटले, खूप छान वाटलं, मस्त खानापिना झाला आणि आता आम्ही घरी चाललो. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत शेअर करायला विसरू नका. लाईक शेअर बनताय बॉस. धन्यवाद.